आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. 2026 या वर्षातली ही पहिली मन की बात आहे. उद्या 26 जानेवारी रोजी आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. आपलं संविधान याच दिवशी लागू झालं होतं. 26 जानेवारी हा दिवस आपल्याला आपल्या संविधानाच्या निर्मात्यांना वंदन करण्याची संधी देतो. आज 25 जानेवारी हा देखील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज राष्ट्रीय मतदार दिवस आहे. मतदार हा लोकशाहीचा आत्मा असतो. मित्रांनो, साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती 18 वर्षांची होते आणि मतदार होते, तेव्हा तो आयुष्यातला एक सामान्य टप्पा समजला जातो. परंतु प्रत्यक्षात हा प्रसंग म्हणजे कोणत्याही भारतीयाच्या आयुष्यातला एक मैलाचा दगड असतो. म्हणूनच आपण देशात मतदार होण्याचा आनंद साजरा करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, तो साजरा करतो, त्याचप्रमाणे जेव्हा एखादा युवक किंवा युवती पहिल्यांदाच मतदार होते, तेव्हा संपूर्ण परिसर, गाव किंवा शहरानं एकत्र येऊन त्याचं किंवा तिचं अभिनंदन केलं पाहिजे आणि मिठाई वाटली पाहिजे. यामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढेल. यासोबतच मतदार असणं किती महत्त्वाचं आहे ही भावना अधिक दृढ होईल. मित्रांनो, जी माणसं आपल्या देशातल्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असतात, आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भूस्तरावर काम करतात, त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करू इच्छितो. आज मतदार दिनी मी आपल्या युवा मित्रांना पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी 18 वर्ष पूर्ण केल्यावर मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करावी. यामुळे संविधानानं प्रत्येक नागरिकाकडून ज्या कर्तव्य भावनेचं पालन करण्याची अपेक्षा ठेवली आहे, ती पूर्ण होईल आणि भारताची लोकशाही देखील मजबूत होईल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सध्या सोशल मीडियावर एक मनोरंजक कल पाहायला मिळत आहे. लोक 2016 सालच्या आपल्या आठवणींना पुन्हा उजाळा देत आहेत. त्याच भावनेनं आज मी देखील माझ्या आठवणींपैकी एक तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. 10 वर्षांपूर्वी जानेवारी 2016 मध्ये आम्ही एका महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरुवात केली होती. तेव्हा आम्ही असा विचार केला होता की जरी हा छोटासा प्रवास असला तरी तो तरुण पिढीसाठी, देशाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यावेळी काही लोक हे समजूच शकले नव्हते की अखेर हे आहे तरी काय. मित्रांनो, मी ज्या प्रवासाबद्दल बोलत आहे तो आहे स्टार्टअप इंडियाचा प्रवास. या अद्भुत प्रवासाचे नायक म्हणजे आपला युवा वर्ग. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून त्यांनी जो नवोन्मेष दाखवला, त्याची नोंद इतिहासात होत आहे. मित्रांनो, आज भारतात जगातली 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था तयार झाली आहे. हे स्टार्टअप्स अगदी आगळेवेगळे आहेत. आज ते अशा क्षेत्रात काम करत आहेत ज्यांच्याविषयी 10 वर्षांपूर्वी कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. AI, स्पेस, न्यूक्लिअर एनर्जी, सेमीकंडक्टर्स, मोबिलिटी, ग्रीन हायड्रोजन, बायोटेक्नॉलॉजी. तुम्ही नाव घ्या आणि कोणता न कोणता भारतीय स्टार्टअप त्या क्षेत्रात काम करताना दिसेल. मी माझ्या सर्व युवा मित्रांना सलाम करतो, जे कोणत्या ना कोणत्या स्टार्टअपशी जोडले गेले आहेत किंवा स्वतःचा स्टार्टअप सुरू करू इच्छितात. मित्रांनो, आज मन की बातच्या माध्यमातून मी देशबांधवांना, विशेषतः उद्योग आणि स्टार्टअपशी संबंधित तरुणांना एक विनंती जरूर करू इच्छितो. भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. भारतावर जगाचं लक्ष आहे. अशा वेळी आपल्या सर्वांवर एक मोठी जबाबदारी देखील आहे.
ती जबाबदारी आहे गुणवत्तेवर भर देण्याची. होता है, चलता है, चल जाएगा, हे युग निघून गेलं आहे. चला, आपण यावर्षी सर्व ताकदीनिशी गुणवत्तेला प्राधान्य देऊया. आपला सगळ्यांचा एकच मंत्र असला पाहिजे: गुणवत्ता, गुणवत्ता आणि फक्त गुणवत्ता. कालपेक्षा आज अधिक चांगली गुणवत्ता. आपण जे काही उत्पादन करत असू त्याची गुणवत्ता अधिक चांगली करण्याचा संकल्प करूया. मग ते आपलं वस्त्रोद्योग क्षेत्र असो, तंत्रज्ञान असो, इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा अगदी पॅकेजिंग असो, भारतीय उत्पादन याचा अर्थच उच्च दर्जा असा झाला पाहिजे. चला, उत्कृष्टतेला आपण आपला मानदंड करूया. आपण संकल्प करूया की गुणवत्ता जराही कमी होणार नाही, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मी लाल किल्ल्यावरून सांगितलं होतं, झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट, म्हणजेच शून्य दोष, शून्य परिणाम. असं केल्यानंच आपण विकसित भारताचा प्रवास वेगाने पुढे नेऊ शकू. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशातले लोक खूप नाविन्यपूर्ण आहेत. समस्यांवर उपाय शोधणं हे आपल्या देशवासियांच्या स्वभावातच आहे. काही लोक हे काम स्टार्टअप्सद्वारे करतात, तर काही लोक समाजाच्या सामूहिक शक्तीद्वारे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न उत्तर प्रदेशातल्या आझमगडमधून समोर आला आहे. इथून वाहणाऱ्या तमसा नदीला लोकांनी नवीन जीवन दिलं आहे. तमसा ही केवळ एक नदी नाही, तर आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा जिवंत प्रवाह आहे. अयोध्येतून निघून गंगेत विलीन होणारी ही नदी एकेकाळी या प्रदेशातल्या लोकांची जीवनवाहिनी होती, परंतु प्रदूषणामुळे तिच्या अखंड प्रवाहात अडथळे येत होते. गाळ, कचरा आणि घाणीमुळे या नदीचा प्रवाह थांबला होता. त्यानंतर इथल्या लोकांनी तिला नवीन जीवन देण्यासाठी मोहीम सुरू केली. नदीची सफाई करण्यात आली आणि तिच्या काठावर सावली देणारी, फळं देणारी झाडं लावण्यात आली. स्थानिक लोक कर्तव्य भावनेनं या कामाला भिडले आणि सर्वांच्या प्रयत्नातून नदीचं पुनरुज्जीवन झालं. मित्रांनो, लोकसहभागाचा असाच प्रयत्न आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमध्येही बघायला मिळाला आहे. हा असा भाग आहे जो दुष्काळाच्या गंभीर समस्येशी झुंजत आला आहे. इथली माती लाल आणि वाळूयुक्त आहे, त्यामुळे लोकांना पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागत असे. इथे अनेक ठिकाणी बराच काळ पाऊस पडत नाही. कधी कधी तर लोक अनंतपूरची तुलना वाळवंटातल्या दुष्काळी परिस्थितीशीही करतात. मित्रांनो, ही समस्या सोडवण्यासाठी स्थानिक लोकांनी जलाशय साफ करण्याचा संकल्प केला. मग प्रशासनाच्या सहकार्याने इथे अनंत निरू संरक्षणम प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रयत्नांमुळे 10हून अधिक जलाशयांना जीवदान मिळालं आहे. या जलाशयांमध्ये आता पाणी जमा होऊ लागलं आहे. यासोबतच 7,000हून जास्त झाडंही लावण्यात आली आहेत. याचाच अर्थ असा आहे की जलसंवर्धनाबरोबर अनंतपूरमध्ये हिरवळही वाढली आहे. मुलं आता इथे पोहण्याचा आनंदही घेऊ शकतात. एक प्रकारे सांगता येईल की इथली संपूर्ण परिसंस्थाच पुन्हा एकदा झळाळून उठली आहे. मित्रांनो, आझमगड असो, अनंतपूर असो किंवा देशातलं आणखी कोणतं ठिकाण, लोक एकत्र येऊन कर्तव्य भावनेनं मोठे संकल्प पूर्ण करत आहेत हे पाहून आनंद होतो. लोकसहभाग आणि सामूहिकतेची ही भावना आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात भजन आणि कीर्तन हे शतकानुशतकांपासून आपल्या संस्कृतीचा आत्मा राहिले आहेत. आपण मंदिरांमध्ये भजन ऐकलं आहे, कथा ऐकताना ऐकलं आहे आणि प्रत्येक युगानं आपापल्या काळानुसार भक्तीची आराधना केली आहे. आजची पिढी काही अद्भुत गोष्टी करत आहे. आजच्या तरुणांनी आपल्या अनुभवांमध्ये आणि जीवनशैलीमध्ये भक्तीचा समावेश केला आहे.
या विचारसरणीतून एक नवीन सांस्कृतिक कल उदयाला आला आहे. तुम्ही सोशल मीडियावर असे व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. देशातल्या विविध शहरांमध्ये मोठ्या संख्येनं तरुणाई एकत्र येत आहे. मंच सजवलेला असतो, रोषणाई केलेली असते, संगीताची साथ असते, पूर्ण थाटमाट असतो आणि वातावरण एखाद्या सांगीतिक कार्यक्रमापेक्षा जराही कमी नसतं. असं वाटतं की एखादा मोठा सांगीतिक कार्यक्रम सुरू आहे. पण तिथे पूर्ण तन्मयतेनं, पूर्ण एकाग्रतेनं, पूर्ण लयबद्धतेनं गायली जात असतात ती भजनं. ह्या प्रकाराला आता भजन क्लबिंग असं म्हटलं जात आहे आणि ते विशेषतः जेन झीमध्ये लोकप्रिय होत आहे. हे बघून आनंद होतो की या कार्यक्रमांमध्ये भजनांची प्रतिष्ठा आणि शुद्धता यांची पूर्ण काळजी घेतली जाते. भक्ती हलक्यात घेतली जात नाही. ना शब्दांची मर्यादा ओलांडली जाते, ना भावाची. मंच आधुनिक असू शकतो, संगीत सादरीकरण वेगळं असू शकतं, परंतु मूळ भावना तीच राहते. अध्यात्माचा अखंड प्रवाह तिथे अनुभवता येतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपली संस्कृती आणि सण जगभर आपला ठसा उमटवत आहेत. भारतीय सण जगाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरे केले जातात. सर्व प्रकारचं सांस्कृतिक चैतन्य कायम राखण्यात आपल्या भारतवंशीय बंधू भगिनींचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. ते कुठेही असले तरी स्वतःच्या संस्कृतीच्या मूलभूत भावनेचं जतन आणि संवर्धन करत आहेत. मलेशियातला आपला भारतीय समुदाय देखील अशाच पद्धतीचं प्रशंसनीय काम करत आहे. तुम्हाला हे जाणून सुखद आश्चर्य वाटेल की मलेशियामध्ये 500हून अधिक तमिळ शाळा आहेत. यामध्ये तमिळ भाषेच्या अभ्यासासोबतच इतर विषय देखील तमिळमध्ये शिकवले जातात. याशिवाय इथे तेलुगू आणि पंजाबीसह इतर भारतीय भाषांवर देखील बरंच लक्ष केंद्रित केलं जातं. मित्रांनो, भारत आणि मलेशिया दरम्यानचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यात एका सोसायटीनं मोठी भूमिका बजावली आहे. तिचं नाव आहे मलेशिया इंडिया हेरिटेज सोसायटी. विविध कार्यक्रमांव्यतिरिक्त ही संस्था हेरिटेज वॉक देखील आयोजित करते. यामध्ये दोन्ही देशांना आपसात जोडणाऱ्या सांस्कृतिक स्थळांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात मलेशियामध्ये लाल पाड साडी असा आयकॉनिक वॉक आयोजित करण्यात आला होता. या साडीचं आपल्या बंगालच्या संस्कृतीशी एक विशेष नातं आहे. या कार्यक्रमात ही साडी नेसलेल्या स्त्रियांच्या संख्येचा विक्रम निर्माण झाला, जो मलेशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आला. या प्रसंगी ओडिसी नृत्य आणि बाऊल संगीतानं लोकांची मनं जिंकली. मी म्हणू शकतो, साया बरबांगा देंगान डियास्पोरा इंडिया दी मलेशिया मेरेका मंबावा इंडिया दान मलेशिया सेमा किन रापा. याचा अर्थ असा, मला मलेशियातल्या भारतीय समुदायाचा अभिमान आहे. ते भारत आणि मलेशियाला जवळ आणत आहेत. मलेशियातल्या आपल्या भारतवंशीयांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण भारताच्या कुठल्याही भागात गेलो तरी तिथे आपल्याला काहीतरी असाधारण आणि अभूतपूर्व घडताना नक्कीच दिसतं. अनेकदा माध्यमांच्या झगमगाटात या गोष्टींना स्थान मिळत नाही. मात्र त्यातून समजतं की आपल्या समाजाची खरी ताकद काय आहे. त्यातून आपल्या मूल्यव्यवस्थेची देखील झलक पाहायला मिळते, ज्यात एकतेची भावना सर्वोपरी आहे. गुजरातमधील बेचराजी येथील चंदन की गावची एक अनोखी परंपरा आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की इथले लोक, विशेषतः ज्येष्ठ मंडळी, आपल्या घरी स्वयंपाक करत नाहीत, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचं कारण आहे गावातील शानदार कम्युनिटी किचन, अर्थात सामुदायिक स्वयंपाकघर. या कम्युनिटी किचनमध्ये एका वेळी
संपूर्ण गावाचं जेवण तयार केलं जातं आणि लोक एकत्र बसून जेवतात. गेल्या 15 वर्षांपासून ही परंपरा नित्यनियमाने सुरू आहे. एवढंच नाही, जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्यासाठी टिफिन सेवा देखील उपलब्ध आहे. म्हणजेच घरपोच सेवेची देखील संपूर्ण व्यवस्था आहे. गावातील हे सामुदायिक भोजन लोकांना भरपूर आनंद देतं. हा उपक्रम केवळ लोकांना परस्परांशी जोडत नाही, तर त्यातून कौटुंबिक भावना देखील वाढीला लागते. मित्रांनो, भारतातील कुटुंब व्यवस्था फॅमिली सिस्टीम ही आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिलं जातं. अनेक देशांमध्ये अशा कुटुंब व्यवस्थेप्रती अतिशय आदराची भावना आहे. काही दिवसांपूर्वीच माझे मित्र यूएईचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान भारतात आले होते. त्यांनी मला सांगितलं की यूएई 2026 हे वर्ष कुटुंब वर्ष म्हणून साजरं करत आहे. इथे लोकांमध्ये सौहार्द आणि सामुदायिक भावना अधिक मजबूत करणं हा यामागचा उद्देश आहे. खरोखरच हा एक प्रशंसनीय उपक्रम आहे. मित्रांनो, जेव्हा कुटुंब आणि समाजाची ताकद एकत्र येते तेव्हा आपण मोठ्यातल्या मोठ्या आव्हानांवरही मात करू शकतो. मला अनंतनागमधील शेख गुंड गावाबद्दल माहिती मिळाली आहे. इथे अंमली पदार्थ, तंबाखू, सिगारेट आणि दारूशी संबंधित आव्हानं खूप वाढली होती. हे सर्व पाहून इथले मीर जाफरजी इतके अस्वस्थ झाले की त्यांनी या समस्येवर उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावातील युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एकत्र केलं. त्यांच्या या निर्णयाचा परिणाम असा झाला की इथल्या स्थानिक दुकानांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणं बंद केलं. या प्रयत्नांमुळे अंमली पदार्थांच्या धोक्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता देखील वाढली. मित्रांनो, आपल्या देशात अशा अनेक संस्था आहेत ज्या वर्षानुवर्ष निस्वार्थ भावनेनं समाजसेवा करत आहेत. अशीच एक संस्था पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरमधील फरीदपूर इथे आहे. तिचं नाव आहे विवेकानंद लोकशिक्षा निकेतन. ही संस्था गेल्या 4 दशकांपासून मुलांची आणि वृद्धांची देखभाल करत आहे. गुरुकुल पद्धतीतील शिक्षण आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच ही संस्था समाज कल्याणाच्या अनेक उदात्त कार्यांमध्ये सहभागी आहे. देशवासियांमध्ये निस्वार्थ सेवेची ही भावना अधिकाधिक दृढ होत राहो अशी माझी इच्छा आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण मन की बातमध्ये नेहमीच स्वच्छतेबाबत बोलत आलो आहोत. आपले युवक आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेबद्दल खूप जागरूक आहेत हे पाहून मला अभिमान वाटतो. अरुणाचल प्रदेशातल्या अशाच एका अनोख्या प्रयत्नाबद्दल मला माहिती मिळाली आहे. अरुणाचल प्रदेश ही ती भूमी आहे जिथे देशात सर्वप्रथम सूर्याची किरणं पोहोचतात. इथे लोक जय हिंद म्हणत एकमेकांना अभिवादन करतात. इथे इटानगरमध्ये जिथे अधिक लक्ष देण्याची गरज होती त्या ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी तरुणांचा गट एकत्र आला. या तरुणांनी निरनिराळ्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई हे आपलं ध्येय ठेवलं. त्यानंतर इटानगर, नाहर लागून, दोईमुख, सेप्पा, पालिन आणि पासीघाट इथे देखील ही मोहीम राबवण्यात आली. या तरुणांनी आतापर्यंत 11 लाख किलोहून अधिक कचरा साफ केला आहे. कल्पना करा मित्रांनो, तरुणांनी मिळून 11 लाख किलो कचरा हटवला आहे. मित्रांनो, आणखी एक उदाहरण आसाममधलं आहे. आसाममधल्या नागावमध्ये तिथल्या जुन्या गल्ल्यांशी लोक भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत. इथे काही लोकांनी एकत्रितपणे आपल्या गल्ल्या स्वच्छ करण्याचा संकल्प केला. हळूहळू आणखी लोक त्यांच्याबरोबर जोडले गेले. अशा प्रकारे एक अशी टीम तयार झाली ज्यांनी गल्ल्यांमधून मोठ्या प्रमाणात कचरा काढून टाकला. मित्रांनो, असाच एक प्रयत्न बेंगळुरूमध्येही सुरू आहे. बेंगळुरूमध्ये
सोफ्याचा कचरा ही एक मोठी समस्या होऊन समोर आली आहे. त्यासाठी काही व्यावसायिक एकत्र येऊन त्यांच्या पद्धतीने ही समस्या सोडवत आहेत. मित्रांनो, आज शहरांमध्ये अशा टीम आहेत ज्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्याचं काम करत आहेत. चेन्नईत अशाच एका टीमनं अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे. अशा उदाहरणांमधून समजतं की स्वच्छतेशी संबंधित प्रत्येक प्रयत्न किती महत्त्वाचा आहे. स्वच्छतेसाठी आपण वैयक्तिकरित्या किंवा संघ म्हणून आपले प्रयत्न वाढवले पाहिजेत, तेव्हाच आपली शहरं अधिक चांगली होतील. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जेव्हा पर्यावरण संरक्षणाबद्दल बोललं जातं तेव्हा नेहमी आपल्या मनात मोठ्या योजना, मोठे अभियान आणि मोठमोठ्या संघटनांचा विचार येतो. परंतु अनेकदा बदलाची सुरुवात अतिशय साधारण पद्धतीने होते. एका व्यक्तीमुळे, एका परिसरातून एक पाऊल उचलल्यामुळे आणि सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांमुळेही मोठे बदल घडू शकतात. पश्चिम बंगालमधील कूच बिहार इथे राहणारे बेनॉय दासजी यांचे प्रयत्न हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी एकट्याने आपला जिल्हा हरित बनवण्यासाठी काम केलं आहे. बेनॉय दास यांनी हजारो झाडं लावली आहेत. अनेकदा रोपं खरेदी करण्यापासून ते ती लावणं आणि त्यांची काळजी घेणं या सर्व खर्चाची जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली आहे. आवश्यकता भासली तिथे त्यांनी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी आणि महानगरपालिकांच्या मदतीनं काम केलं आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्याच्या कडेला हिरवळ आणखी वाढली आहे. मित्रांनो, मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील जगदीश प्रसाद अहिरवारजी त्यांचा प्रयत्न देखील खूप कौतुकास्पद आहे. ते जंगलामध्ये बीट गार्ड म्हणून काम करतात. एकदा गस्त घालत असताना त्यांच्या लक्षात आलं की जंगलात असलेल्या अनेक औषधी वनस्पतींबद्दलची माहिती कुठेही व्यवस्थितपणे नोंदवलेली नाही. जगदीशजींना हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं होतं, म्हणून त्यांनी औषधी वनस्पती ओळखायला आणि त्यांची नोंद करायला सुरुवात केली. त्यांनी 125हून अधिक औषधी वनस्पतींची ओळख पटवली. त्यांनी प्रत्येक वनस्पतीबद्दल माहिती गोळा केली, ज्यामध्ये त्याचं छायाचित्र, नाव, उपयोग आणि मिळण्याचं ठिकाण यांचा समावेश होता. त्यांनी जमवलेली माहिती वन विभागानं संकलित केली आणि ती पुस्तक रूपात प्रकाशित देखील केली. या पुस्तकात दिलेली माहिती आता संशोधक, विद्यार्थी आणि वन अधिकाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. मित्रांनो, पर्यावरण रक्षणाची हीच भावना आज मोठ्या प्रमाणातही दिसून येत आहे. याच विचाराने देशभरात एक पेड़ माँ के नाम अभियान राबवलं जात आहे. या अभियानामुळे आज कोट्यवधी लोक जोडले गेले आहेत. आतापर्यंत देशात 200 कोटींहून अधिक झाडं लावण्यात आली आहेत. यावरून असं दिसून येतं की लोक आता पर्यावरण संरक्षणाबद्दल अधिक जागरूक आहेत आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे योगदान देऊ इच्छित आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मला तुम्हा सर्वांचं आणखी एका गोष्टीसाठी कौतुक करायचं आहे. ते म्हणजे भरड धान्य म्हणजेच श्री अन्न. मला हे पाहून आनंद झाला की श्री अन्नाप्रती देशातल्या लोकांचं प्रेम निरंतर वाढत आहे. खरं तर 2023 हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून आम्ही घोषित केलं होतं. मात्र आज 3 वर्षांनंतर देखील देशात आणि जगात याबद्दल जो उत्साह आणि वचनबद्धता आहे ती खूप उत्साहवर्धक आहे. मित्रांनो, तमिळनाडूच्या कल्लकुरीची जिल्ह्यात महिला शेतकऱ्यांचा एक गट प्रेरणास्त्रोत ठरला आहे. इथल्या पेरिया पलयम मिलेट FPCशी जवळपास 800 महिला शेतकरी जोडल्या गेल्या आहेत. भरड धान्याची वाढती लोकप्रियता पाहून या महिलांनी भरड धान्य प्रक्रिया युनिट स्थापन केली
आता त्या भरड धान्यापासून बनवलेली उत्पादनं थेट बाजारात पुरवत आहेत. मित्रांनो, राजस्थानच्या रामसर येथील शेतकरी देखील श्री अन्नाबाबत नवनवीन संशोधन करत आहेत. येथील रामसर ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीशी 900हून अधिक शेतकरी जोडलेले आहेत. हे शेतकरी प्रामुख्याने बाजरीची लागवड करतात. इथे बाजरीवर प्रक्रिया करून खाण्यासाठी तयार लाडू बनवले जातात. त्यांना बाजारात मोठी मागणी आहे. एवढंच नाही मित्रांनो, मला हे ऐकून आनंद झाला की आजकाल अनेक मंदिरं अशी आहेत जी आपल्या प्रसादात केवळ भरड धान्याचा वापर करतात. त्या सर्व मंदिरांच्या सर्व व्यवस्थापकांचं त्यांच्या या उपक्रमाबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, मिलेट्स श्री अन्नामुळे अन्नदात्यांचं उत्पन्न वाढण्याबरोबरच लोकांच्या आरोग्यात सुधारणेची हमी ठरत आहे. भरड धान्य अतिशय पौष्टिक असतं आणि ते एक सुपरफूड मानलं जातं. आपल्या देशात हिवाळा हा ऋतू आहारासाठी अतिशय उत्तम मानला जातो. म्हणूनच या दिवसांमध्ये आपण आपल्या आहारात श्री अन्नाचा समावेश अवश्य करायला हवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बातमध्ये पुन्हा एकदा आपल्याला विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम आपल्या सर्वांना आपल्या देशाची उल्लेखनीय कामगिरी जाणून घेण्याची आणि ती साजरी करण्याची संधी देतो. फेब्रुवारीमध्ये अशीच आणखी एक संधी येत आहे. पुढल्या महिन्यात इंडिया एआय इम्पॅक्ट समिट होणार आहे. या शिखर परिषदेसाठी जगभरातील विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ भारतात येतील. या परिषदेच्या निमित्ताने एआय जगतातील भारताची प्रगती आणि कामगिरी देखील सर्वांसमोर येईल. यात सहभागी होणाऱ्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पुढल्या महिन्यात मन की बातमध्ये आपण इंडिया एआय इम्पॅक्ट समिटबद्दल नक्कीच बोलू. आपल्या देशवासियांच्या इतर उल्लेखनीय कामगिरींबद्दल देखील आपण चर्चा करू. तोपर्यंत मन की बातमधून मी निरोप घेतो. उद्याच्या प्रजासत्ताक दिनासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.